नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। तिकडे मध्य पूर्वेत इराणसोबत इस्रायल अमेरिकेचं युद्ध काय पेटलं, इकडे भारतात जीवनावश्यक वस्तूंनी भाव खायला सुरुवात केली। त्यातलं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली, त्यामुळे गॅस पुरवठा विस्कळीत होऊ लागला। परिणामी हॉटेल खानावळी बंद पडू लागल्या। मात्र गरिबांच्या आवाक्यात कधीही न येणारं आणि नेहमी भाव खाणारं सोनं दिवसेंदिवस घसरू लागलं। इतकंच नव्हे तर सोन्यासोबत चांदीच्या दरातही घसरण होऊ लागली। 24 कॅरेट सोन्याचा दर नेमका किती आहे पाहूया। सराफा बाजारात सोन्या चांदीच्या किमतीत कालच्या म्हणजेच गुरुवारच्या तुलनेत आज घट झाल्याचं पाहायला मिळालं। 24 कॅरेट सोन्याचा दर आज 1,58,555 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला, जो काल संध्याकाळपर्यंत 1,60,303 रुपये प्रति 10 ग्रॅम होता। म्हणजेच गुरुवारी संध्याकाळपासून आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 1,748 रुपयांची घसरण झाली। विशेष म्हणजे काल गुरुवारच्या दुपारपर्यंत 24 कॅरेट सोन्याचा दर 1,59,624 रुपये प्रति 10 ग्रॅम होता। आता जरा चांदीच्या दरावर नजर टाका। चांदीचा दर आज 2,59,951 रुपये प्रति किलो पर्यंत खाली आलाय। काल गुरुवारच्या संध्याकाळपर्यंत 1 किलो चांदीचा दर 2,68,301 रुपये होता। आज चांदीच्या किमतीत 8,350 रुपयांची घट झाली आहे। काल गुरुवारच्या सकाळपर्यंत याच चांदीचा दर 2,63,800 रुपये प्रति किलो इतका होता। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सोनं का स्वस्त होतंय? सांगतो। सोन्याच्या किमतीतील घसरणीमागं डॉलर हे मुख्य कारण मानलं जातं। आजच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात डॉलर मजबूत होत असून त्याचा नकारात्मक परिणाम सोन्याच्या किमतीवर झाल्याचं दिसून येतं। त्यामुळं सोन्याचे भाव आज पुन्हा घसरले। शिवाय लग्न सराईचा हंगाम संपल्यानं देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत झालेली घट यातून स्पष्टपणे दिसून येते। आता कळलं का सोनं का घसरलं आणि चांदी का पडली? पाहत रहा LS मराठी।